नमस्कार. पत्रकार हेमंत सुशीला श्रीराम जोशी. या दिवसात मी ग्रामीण भागात फिरतो आहे, महाराष्ट्र पिंजून काढतो आहे आणि विशेषतः ग्रामस्थांना भेटताना माझ्या ते लक्षात येतं आहे की जेव्हा केव्हा संजय राऊत, शिवसेना, महाआघाडी यांचा विषय निघतो, त्यांचा वचननामा त्यावर बोलणं होतं, बहुतेक ग्रामस्थ त्यांची हसून हसून पुरेवाट होते. कारण हेच ते विरोधक जे लाडक्या बहीण योजनेची खिल्ली उडवत होते. ही लाडकी बहीण योजना म्हणजे राज्यातल्या स्त्रियांची, जनतेची चक्क फसवणूक आहे, घोर फसवणूक आहे. ही योजना लवकरच बंद पडेल पद्धतीची जे टीका करत होते, आता तेच महाआघाडीचे नेते, विशेषतः शिवसेना, उद्धव ठाकरे आणि त्यांचे संजय राऊत सारखे नेते वचननाम्यातून किंवा जाहीर भाषणातून सांगत आहेत की महायुतीनं तुम्हाला केवळ महिन्याला काठी 1,500 रुपये दिले, आम्ही ती रक्कम वाढवून देऊ, थेट दुप्पट करू, 3,000 रुपये महिना देऊ. मित्रांनो, थोडक्यात काय तर महायुतीनं घेतलेली भूमिका शेवटी या विरोधकांना मान्य करावी लागली आहे. म्हणून सारे मतदार, विशेषतः अत्यंत बुद्धिमान असे ग्रामस्थ संजय राऊतांच्या त्या टीकेवर हसून दाद देत आहेत. बघा, दोन महान माणसांमधला फरक, त्यापैकी एक संजय राऊत आणि दुसरे पुरुषोत्तम खेडेकर, कधी वादग्रस्त तर कधी जबरदस्त. हेच ते पुरुषोत्तम खेडेकर ज्या खेडेकर दाम्पत्याचं, म्हणजे रेखाताई खेडेकर माजी आमदार त्या भारतीय जनता पक्षाच्या, त्याच पक्षावर किंवा अगदी राष्ट्रीय स्वयंसेवक संघावरही एकेकाळी या दोघांचं, खेडेकर दाम्पत्याचं मनापासून प्रेम होतं. किंबहुना मिसेस खेडेकर, रेखाताई खेडेकर यांची भारतीय जनता पक्षातली जी कामगिरी सर्वोत्कृष्ट होती, म्हणून त्या आमदार होत्या. भारतीय जनता पक्षामध्ये एक उत्तम नेत्या, प्रभावी, देखण्या, अतिशय बोलक्या आणि अभ्यासू नेत्या म्हणून त्यांना ख्याती होती. पण एक दिवस का कोण जाणे, पुरुषोत्तम खेडेकर यांनी आपली भूमिका बदलली आणि ते दोघेही भारतीय जनता पक्षापासून दूर गेले. त्यांनी मराठा सेवा संघ काढला आणि मराठा समाजाचं संघटन त्यातून त्यांनी प्रभावीरित्या राबविलं. मित्रांनो, तुम्हाला आश्चर्य वाटेल, पण आपल्या या राज्यातल्या कानाकोपऱ्यात शरद पवारांपेक्षा कितीतरी अधिक पटीनं जर शासकीय, मराठा शासकीय अधिकाऱ्यांवर, कर्मचाऱ्यांवर फार मोठा प्रभाव असेल तर तो शरद पवारांचा नाही, पुरुषोत्तम खेडेकर यांचा आहे. किंबहुना खेडेकर जे सांगतील तीच भूमिका शासकीय कंत्राटदार असतील किंवा मराठा समाजाचे शासकीय नोकर, अधिकारी, कर्मचारी असतील, किंबहुना मराठा समाज असेल, त्या साऱ्यांना खेडेकरांची भूमिका मान्य असते आणि ते अतिशय मनापासून खेडेकरांच्या पाठीशी उभे असतात. त्यानंतर अत्यंत महत्त्वाचं असं की ज्या खेडेकर यांनी कळत न कळत, प्रत्यक्ष अप्रत्यक्ष ज्या शरद पवारांना मोठी ताकद दिली, पाठिंबा दिला, सहकार्य केलं, त्या पवारांनी मात्र कधीही खेडेकरांचं जाहीर कौतुक केलं नाही, त्यांची पाठ थोपटली नाही, त्यांना सर्वांच्या देखत कधी जवळ घेतलं नाही, प्रेमानं कधी जवळ ओढलं नाही.
मला वाटते त्यामुळे खेडेकर काहीसे अस्वस्थ होते. कारण मला ठाऊक आहे की संघ आणि भाजपचं किंबहुना ज्या ब्राह्मणांच्या विरोधात ते काही वर्ष गेले त्या समस्त ब्राह्मण समाजाचं याच खेडेकर दाम्पत्यावर मनापासून प्रेम होतं. मला आठवतं जेव्हा शिंदखेड्यामध्ये जिजाऊ प्रतिष्ठान याच खेडेकरांनी मोठ्या प्रमाणावर उभं केलं, न कळत किंवा अप्रत्यक्ष त्यांच्या पाठीशी या राज्यातला ब्राह्मण समाज मोठ्या संख्येनं उभा होता. पण गैरसमज होत असतात. ब्राह्मणांना कदाचित दूर गेल्यानंतर याच खेडेकरांनी कधी शिवीगाळ केली असेल, कधी कमी लेखलं असेल, कधी टीका केली असेल, कधी त्यांची विरोधी भूमिका घेतली असेल, पण ब्राह्मणांना त्याबद्दल राग नाही. जर खेडेकर यांना संघ भाजपची भूमिका पटली असेल आणि शरद पवारांचा केवळ प्यादा म्हणून त्यांना काम करायचं नसेल, तर नक्कीच मला असं वाटतं की भारतीय जनता पक्ष त्यांना किंवा रेखाताईंना पुन्हा एकदा तेच पूर्वीचं मानाचं स्थान देऊन मोकळा होईल. किंबहुना मिस्टर फडणवीस आणि मिस्टर बावनकुळे तुमचं ते काम आहे की या पद्धतीच्या स्वयंभू प्रभावी मराठा नेत्यांना जवळ घेण्याची गरज आहे. तुम्हाला कदाचित कल्पना नसेल, माहीत नसेल, पण याच दिवसात या खेडेकर दाम्पत्यानं अतिशय वेगळ्या पद्धतीचं एक पत्रक काढलं आहे. त्यात त्यांनी अप्रत्यक्ष थेट महाआघाडी विरोधात भूमिका घेतली आहे आणि महायुतीला सहकार्य करण्याची अप्रत्यक्ष सूचना केली आहे. एकाच वेळी पुरुषोत्तम खेडेकर आणि रेखाताई खेडेकर यांनी जी भूमिका घेतली आहे, त्यांची जी ही बदललेली भूमिका आहे, त्याचा मला अभिमान वाटतो आणि साऱ्यांनी त्यांच्या या भूमिकेला पाठिंबा द्यायलाच हवा. कुठलाही गैरसमज करून न घेता पुन्हा एकदा पूर्वीच्याच त्या रूपात आपण खेडेकर दाम्पत्याकडे बघणं अत्यावश्यक आहे, गरजेचं आहे. जे मराठा नाहीत त्यांना पुरुषोत्तम खेडेकर आणि रेखाताई कितपत माहीत आहेत मला कल्पना नाही. फारशी तुम्हाला या दाम्पत्याबद्दल माहिती नसावी म्हणून तुम्हाला नेमकं सत्य येथे सांगतो. दोघेही कट्टर हिंदुत्ववादी आहेत हे वेगळं सांगण्याची तुम्हाला गरज नाही, कारण त्यांचं दैवत मुळात जिजाऊ आणि शिवराय आहेत. पण काही कारणानं हे दाम्पत्य दुर्दैवानं भारतीय जनता पक्ष किंवा कडव्या हिंदुत्व भूमिकेपासून दूर गेलं, ज्याचा मोठा फटका अर्थातच खेडेकर दाम्पत्याला देखील बसला. कारण रेखाताई या बुलढाणा जिल्ह्यातल्या आपल्या या राज्यातल्या भारतीय जनता पक्षातल्या एकेकाळी प्रभावी नेत्या होत्या आणि अतिशय यशस्वी अशा आमदार होत्या. पण का कोण जाणे, कोणीतरी मिठाचा खडा टाकला. विशेषतः खेडेकर साहेबांना कोणीतरी भडकवलं आणि त्या दोघांचं नातं भारतीय जनता पक्षाशी तुटलं, ज्याची नक्कीच मोठी खंत खेडेकर दाम्पत्याला असेल. कारण संघ भारतीय जनता पक्षानं त्यांच्यावर मनापासून प्रेम केलं, आजही प्रेम करत आहेत. दुसरा महत्त्वाचा मुद्दा असा की मी तुम्हाला सांगितलं आहे की हे दाम्पत्य अतिशय कडवे हिंदू आहे, जाल हिंदू आहे, ते आक्रमक आहे. आणि त्याचवेळी ज्या शरद पवारांना किंवा महाआघाडीला त्यांची प्रत्यक्ष अप्रत्यक्ष मदत होते, सहकार्य होतं, तीच महाआघाडी मग त्यात थेट शरद पवार आले, काँग्रेस आली, उद्धव ठाकरे आले,
किंवा या महाआघाडीशी संबंधित सारेच नेते किंवा घटक पक्ष त्या साऱ्यांनी ज्या पद्धतीनं मुस्लिमांना जवळ केलं आहे, बिलगले आहेत, अगदी उघड ते मुस्लिमांची भूमिका घेत आहेत, त्यांना संरक्षण देत आहेत, ते बघून नक्कीच मला असं वाटतं की खेडेकर दाम्पत्य अस्वस्थ झालं आणि म्हणूनच ऐन निवडणुकीच्या तोंडावर त्यांनी एक पत्रक काढलं आहे, ज्या पत्रकातून त्यांनी शिवराय, जिजाऊ, हिंदुत्व या शब्दांचा उल्लेख करीत जे हिंदुत्वाशी किंवा शिवरायांशी, जिजाऊशी प्रामाणिक आहेत त्यांनाच मतदान करण्याचं आव्हान केलं आहे. आणि मित्रांनो, मराठा समाजामध्ये, राज्यातल्या समस्त मराठ्यांमध्ये पुरुषोत्तम खेडेकर यांच्या शब्दाला मान आहे, किंमत आहे. त्यामुळे त्यांनी ऐन निवडणुकांच्या तोंडावर काढलेलं पत्रक खूप काही सांगून जाणार आहे. त्याचा फार मोठा फायदा महायुतीला होणार आहे. खेडेकरांची ती पूर्वीची भूमिका बघून अर्थातच सारेच आनंदित झाले आहेत. खेडेकर दाम्पत्य आपल्या पत्रकात काय म्हणतात माहिती आहे? कृपया भारतीय संविधानाच्या चौकटीत राहून राज्यात सर्वसमावेशक तसेच लोककल्याणकारी योजना राबविणारे सहिष्णू बंधुभावाचे जतन करून आपल्या प्रत्येकाच्या जीवनात व अंतिमतः राज्याच्या कानाकोपऱ्यातील सर्वच क्षेत्रात प्रकाशमय, आनंददायी व सुखदायक वातावरण निर्माण होईल असे सरकार निवडून आणण्यासाठी न चुकता पण काळजीपूर्वक मतदान करावं, ही दिवाळीनिमित्त सर्वांना नम्र विनंती. महाराष्ट्राला जिजाऊ व शिवरायांच्या विचारांचं समृद्ध सरकार मिळो, याच दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा. केवळ या 5-7 वाक्यांमध्ये खेडेकर दाम्पत्यानं त्यांच्या मनातले नेमके विचार सांगून टाकले आहे. शिवराय आणि जिजाऊ या दोघांचे पुरस्कर्ते किंवा त्यांच्या विचारावर नक्कीच महायुती सरकार चालते आणि जे जात्यंध मुसलमान आहेत त्यांना त्यांची जागा दाखवते. जे देशप्रेमी, हिंदुस्थानप्रेमी मुसलमान आहेत त्यांच्यावर ते मनापासून प्रेम करतात. पण ज्या पद्धतीनं महाआघाडी भूमिका घेते त्या पद्धतीचा किंवा त्या विचारांचा मला असं वाटते खेडेकर दाम्पत्याला राग आला आहे, म्हणून त्यांनी त्यांची भूमिका बदलली आहे. आणि ज्या पद्धतीची या आक्रमक जोडप्यानं आता भूमिका घेतली आहे त्या भूमिकेचं स्वागत करणं भारतीय जनता पक्षाच्या आपल्या राज्यातल्या प्रत्येक नेत्याचं कर्तव्य आहे. तूर्त एवढंच मित्रांनो, नमस्कार.